या आईची साक्ष आहे. ही आई म्हणते की 35 वर्षापासून त्यांना कमरेला पुष्कळ त्रास व्हायचा, डोके चावायचं, पेट फुगायचा, हातापायाला होल यायचा. या त्रासासाठी या आई 3 दिवसाच्या निवासी शिबिर मध्ये आली. शिबिर मध्ये आई विश्वासाने भाग घेतला. शिबिर मध्ये आईला प्रभूचा स्पर्श झाला. 35 वर्षापासून आईला त्रास होता ते पूर्णपणे निघून गेला. का पूर्णपणे बऱ्याचला काही त्रास होत नाही. 35 वर्षापासून मला फार त्रास होता. काय त्रास होत होता कमरेला? डोकेचा चावरावयाचा कमरेला फार त्रास व्हायचा. कंबर काय व्हायची, दुखायची की काय व्हायची? दुखायची, चावायची. कंबर चावायची, दुखायची. पोट पण फुगायचा, पहाड वर यायचं. पहाडा वर यायचे आणि पोट फुगायचं. या त्रासासाठी तुम्ही कुठे गेला की नाही? फिरलो तिकडं. कुठे गेला? प्रार्थनात गेलो. कुठे? वाजेगडच्या प्रार्थनेत गेला. तिकडे 2 वर्ष आम्हाला झाली. 2 वर्ष वाजेगडच्या प्रार्थनेत झाले. पण 35 वर्षाचा आधार गेला नाही. नक्की खरं? आणि भक्ताकडे गेला की नाही? भक्ताकडून फार फिरलो. नक्की भगत सांगत का डोक्याचा काटा आहे, अंगठ्या आहे, पोटका आहे, फेरवा हा, पंजरा हा, वेळ मला घ्या लागतील काही तुझा आजार निघून जात. भगत बोलले काटा आहे, काटा आहे, फेरवा आहे, फेरवा हा, मासोल्या हा, पंजरा हा. मासोल्या? नक्की मासोल्या काय? पहाट भरायचं ते म्हणजे मासोल्या पहाटल्या. त्या पहाटल्या म्हणजे ते भगत बोलले की त्या तुला घ्या लागतील. चांगली होती नाही तर तुमचा कधीपासून नजर आहे तो निघून जायचा नाही. मग तू घेतलंस की नाही? नक्की नक्की. मग भावाने मला सांगलं काय आम्ही जाऊन पाहता नाही तसं तुम्ही चला. कोणा सांगितलं? माझा भाऊ फडवले. तुम्ही आहात. तुम्ही यांना सांगितले की प्रार्थनेत चला. आणि काय जागरण बागरण केलं का नाही? जागरण नाही केलं. रवाद केली. रवाद केली. रवाद पण केली. मग किती पैसे गेले रवाला? रवाला 30,000 कमीच आहे. बकरा घेतला. 30,000 गेले. एक बकर घेतला. बकरा बकरा पण म्हणजे बोकुड. अजून 2 कोंबड्या. 2 कोंबड्या. अजून नाही काही तलग. एक काही तलग. अजून मला तेवढा ते पण त्या 30,000चा भगत ते झुल भगत, दाते भगत, झुल बघत. ऐका, झुल बघत, डाक्या बघत. सगळं करायला लागलं. त्याने पैसे 3,000 2,000 प्रत्येक माणसाला झुल भगत आणि त्याने द्यायला लागला. आमचा खर्च निघून गेला. म्हणजे किती खर्च झाला असेल तुमच्यावर? आखी टोटल तुझा 30,000 जास्ती पण झाले. 30,000वरती झाले. पण तुमचा त्रास होता तसाच होता. डोक्याचे चावड होतं तसंच होतं. पोट फुगण्याचा त्रास होता तसा होता. आणि पाय पण दुखायचे, वर यायचे, कंबर दुखायचे तसाच होता. कुठेच बरा झाला नाही. आणि या केंद्रात तुम्ही तुमच्या भावाच्या सांगण्यावरून प्रार्थनेत आला. किती वार प्रार्थनेत आला? 2 वार झालं. आणि इथे 3 वार ना शिबिर. म्हणजे 5 वार झाले. आणि 5 वारानंतर तुम्ही शिबिरात आला. खरं? म्हणजे 1 महिना होऊन लगेच शिबिरात आला. खरंच? आणि शिबिरात तुम्ही भाग घेतला. शिबिरात जेवणाची फी किती भरली? 500 रुपये. 500 रुपये की 1000 रुपये? नक्की सांगा. 500 भरले. 3 दिवसाचं जेवण तुम्हाला दिलं. बरोबर? आणि 500 रुपये फ्री मध्ये तुम्ही जेवण पाहिजे एवढे जेवले. 3 दिवसामध्ये देवाचे ज्ञान प्रवचन फुकट घेतलं. आणि तुम्ही शिबिरात कोणत्या दिवशी बरे झाला? बुधवारी. 35 वर्षाचा रोग यांच्या पोटातून, कमरेतून, पहातून, डोक्यातून प्रवेश. माझा पोट बारीक आहे तो सांगायचा काय आई कुठेतरी जा सुधर. काय सांगायचा? म्हणजे आता जा कुठेतरी जा ना सुधर. कुठेतरी जा आणि सुधर. फार त्याला त्रास व्हायचा. आम्ही पाय दाबाय सांगायचो. बोल येत पाहण रात्री 12 1 वाजत 3 वाजत 4 वाजत. पोर आलाय तुझा? नाही. पोर आला नाही. पोर बारीक पण आहे ना. मोठा पोरगा आहे तुझा? तो मोठा पोरगा आहे. तुम्ही हा या. काही म्हणते 35 वर्ष झाली. 1 ना 2 नाही.
खरं आणि तुमची सांगते, खरं सांगते. हो खरं. इकडे बघा, इकडे. खरं सांगता. हो खरं. 35 वर्षापासून त्यांच्या पोटात आग होती. हो. रवाल केली तर तुम्ही असाल ना. हो. 30,000 गेले असतील. हे बरोबर सांगते. हो. नक्की. काय नाव तुमचं? देवीदास. देवीदास. आडनाव? बाबर. आईचं? वसुला. वसुला बाबर. आई म्हणते 35 वर्ष झाली मी काय केलं, इकडे फिरले तिकडे फिरले आणि या केंद्रात येण्या अगोदर त्याने रवाल केली. बरोबर ना. केंद्रात येण्या अगोदर रवाल केली आणि रवाल मध्ये 30,000 रुपये पैसे घालवले. परंतु 35 वर्षाची बिमारी होती तशी होतीच. डोक्यामध्ये आग व्हायची, पोटामध्ये आग व्हायची, पोट फुगायचं आणि कंबर दुखायची, आग निघायची आणि पहामध्ये वर यायचे. तुम्ही पाय दाबले की नाही कधीतरी? तुम्ही नाही दाबले, पण लहान भाऊ दाबायचा. रोजची दाबायचा. लहान भाऊ रोज तुमचे पाय दाबायचा. भाऊ नाही, माझा पोरगा तुमचा लहान भाऊ रोज यांचे पाय दाबायचा. माझे काय तो म्हणजे माझ्याशी झोपायचा ना. बाबाच तर बोटीत जायचा, मग माझ्याशी झोपायचा. तर त्याला मी 3 वाजता तरी उठायचा. तो औषध पण निघायच्या वेळेस दबाय सांग, डोका फोडाय सांग. तो कंटाळून गेला. रोजचे सांगायचा काय आई तुझं किती पाय मारायचे ना, किती डोका दाबायचा. मी हा कंटाळून ठेवला. मी सांगायचो काय, मी म्हणून जातो ना तर म्हणजे तुम्हाला त्रास नव्हता. या पाय मी फार हे दुखायला कंटाळून गेलो. कुठंच फरक नाही आला. फार माझा वैताग याचा सकाळी उठायचा, माझं काम नाही करायचं. बाहेर सुद्धा बाहेरायचा पण नाही. बाहेरचा तर कंबर माझा फार त्रास व्हायचा कमरेला. 2-3 वेळा उठायचो. अंगावर झाडा घेतला तर 2-3 वेळा उठायचो ना. मी तशी राहायचो ना, परत झाडायचो. कोणाला अशी वेदना सांगून दाखवशी. आई बापला जाता, आई बापाला सांगून दाखवतो. घरवाला तर सांगतो जायचा, तो तर कामावर जायचा, तो तर घरावाला पाहायला यायचं नाही. माझं सासू सासूला सांगायचं या आशेची निजू राहायची. सासरे बोलायचे की आलस करून झोपते. आता आमच्या जे करतात तिथे चांगली होती शरीराला तर मजबूत न, तिला काय दुखत ठरत नाही. आमच्या जे करता निजून राहायची. जशी मला सांगायची ओढा मला वेट वाटायचा. काय मी काय करू, मला मी काय कसं करून काम धंदा करू, मला घरात करायचं. आणि तुम्हाला वाटायचं की मी कोणाला सांगू, देव आहे या जगात. बरोबर. पण जोपर्यंत खऱ्या देवाकडे आला नव्हता तेव्हा तुम्हाला आई वडील नाही भेटले होते. पण जेव्हा तुम्ही इकडे आला आणि शिबिरात भाग घेतला आणि आता दुःख त्याने काढलं, तर तुमचा आई ना बाप आहे की नाही? आहे ना. 35 वर्षाचा रोग निवासी शिबिर मध्ये बुधवारच्या दिवशी प्रभूने नष्ट केला आणि यांना दाखवलं की तुझा बाप आणि आई खरा मी आहे. करता विश्वास तुमच्या बापावर? हो. करता आईवर? कोण आहे तुझी आई? येशू पण येशू आहे. आणि खरी आहे. मुलं आपण जर त्याची आहोत तर त्याच्याच वेंगेत येऊन बरे होणार. बरे झाला ना? खुश आहे की नाही? मग तुमच्यासारखी कोणी वयस्कर बाई असेल तर तिला सांगाल की नाही येशू विषयी? नक्कीच. खरंच मी तुझ्याकडे ₹1,00,000 घेतले का? करोड रुपये घेतले का? जेवणाची फी 500 रुपये केंद्रात स्वीकारली. 1000 कोटी प्रभूने फ्री दिली आणि ऑपरेशन पेक्षा मोठं गोष्ट यांच्या जीवनात केली आणि बिना ऑपरेशनच्या द्वारे काय लोकांना देवाजवळ आणाल. कोणी तुझ्यासारखी बिमार असेल तर त्यांना सांगाल की बिन पैशाने बरे व्हायचे असेल तर जा तिथे. सांगशील का नाही सांगणार? नक्की. आता कॅन्सर माझ्याकडे गेला, नाचायला गेला. 2 वर्ष माझ्या गणगाच्या तिथे प्रार्थनेत गेली, पण माझ्या गणकच देवाचा नियम पाळत नाही तर माझ्याकडे काय तो नाचून बरं करेल लोक. सुभाष केदार तिथे पण गेला. फरक नाहीये. ते सामर्थ्याला मानत नाही तर तुम्हाला काय बरे करतील. मी सामर्थ्याला मानलो, देवाला मानतो म्हणून तुम्ही इथे बरे. म्हणून सोडून दे बैठक सोडून दिली म्हणा. बरा नाही नाही वाटत मग काय चालतं.
बरा होईल नाही तेव्हा, पण इथे बरा केलाय तर मरेपर्यंत विश्वास राहा. नक्की नक्की. खरंच खरंच. का एखादा तरी सोडत असेल नाही येशूला? नाही सोडत. हा? नाही सोडत. असं नको म्हणून पकडून असते. पकडून. नक्की नक्की. खरंच खरंच. संकट दुःख समक्ष आली तरी पण हो. नक्की. नक्की. अरे येशू जवळ आल्यानंतर परीक्षेतून पुढे जावं लागतं, कधी कधी एक वर्गातून पुढे जावं लागतं. आता तुम्ही बऱ्या 1-2 वर्षानंतर सैतानाने परीक्षा घेतली हो. तर सोडा देवाला? नाही. सोडा? नाही. हा दुःख फार दुःखाने फार कंटाळून ठेवलेला आहे सगळं. देवाने बरं केलं तर नाही सोडणार. नाही सोडणार. नक्की. नक्की. आता देवालाच सगळं दुःख सांगत राहा. हो. बरोबर ना? हो. कोणाकडे गेलं तुम्हाला 35 वर्षाच्या जीवनातून? येशू देवाने. येशू देवाने. प्रेज द लॉर्ड.